Good afternoon to all of you. Good afternoon, sir. Good afternoon, sir. Okay, so last lecture means today only we have completed the revision of this one because we have to discuss different MCQs and of course numericals based on that. So shall we start? Yes, sir. Okay. So now, as usual, you try to give the answer. We will discuss these terms. So first MCQ is, if R is, just a minute, is it visible to you? Is it okay now? Okay. So first one, if R is the radius of atom in a crystal crystallizing in the simple cubic structure, then the nearest neighbor distance is dash dash. Okay, so its answer is just before few hours I have told you its answer is 2R. Okay, so how it is come? मगाशीच मी तुम्हाला सांगितलेलं की atomic radius म्हणजे काय, half the distance. बरोबर आहे का? Yes, sir. Yes. दॅट इज आर. आणि मगाशी तुम्हाला सांगितलेलं की दोन ॲटम्स मधलं डिस्टन्स जर आपण काढायचं असेल तर आपण काय करतो इथं, तर सेंटर टू सेंटर हे डिस्टन्स काय करतो, पकडतो. सो आर अँड आर, सो हिअर इट इज 2R. ओके, गेटिंग दिस? Yes, sir. तर इथनं पुढे हे लक्षात ठेवा, या टाईपचा क्वेश्चन आला तर जे काही आपल्या ॲटॉमिक रेडियसची व्हॅल्यू आहे दोन्ही साईडला 2 गुणायचं. या साईडची व्हॅल्यू विचारली असली तर ती येतेच आहे तुम्हाला, आणि राईट साईडची असली तरी सुद्धा तुम्ही ते काढू शकता. सो द आन्सर इज 2R. I can mark here. Next, classify the following unit cell into a proper system. So here values are given. So just you have to guess logically that what is the system. Can anyone guess? Triclinic. Yes, triclinic system. Why it is A triclinic? not equal to B not equal to C असते आणि alpha not equal to B not equal to gamma. Not equal to 90 degree. Okay, so it is a triclinic system. Then next, the number of diad axis symmetry elements that are present in a cubic crystal are a dash dash. So can anyone want to share or guess the answer? Number of diad axis. Diad म्हणजे किती? 2 axis. Diad means two fold. बरोबर आहे का? Yes, sir. हा. 2. Diad means two fold. ठीक आहे, तर यामध्ये the number of diad axis symmetry elements किती असतात total axis? 6. 6, sir. Yes, it is 6. हे आपण कसं काढलं तर याच्या मागचं लॉजिक लक्षात ठेवा. टू फोल्ड म्हणजे काय, तर आपण दोनदा त्याला रोटेट करतोय. म्हणजे कितीनं रोटेट करतोय? 180 डिग्रीनं. degree. 180 degree. आणि ते सुद्धा कसं रोटेट करतोय, तर त्या क्यूबच्या ज्या साईड्स आहेत त्याच्या सेंटरमधनं आपण तो ॲक्सिस पास करतो. आता क्यूबला किती साईड्स असतात? टोटल 12 साईड्स. ठीक आहे, जर 2 साईडला एक ॲक्सिस असेल तर 12 साईडला किती ॲक्सिस असणार आहेत? 6. 6. ठीक आहे, हे लक्षात येईल. याच्यानुसार तुम्ही हे लक्षात ठेवा जेणेकरून कन्फ्युजन होणार नाही. नेक्स्ट, द नियरेस्ट नेबर डिस्टन्स इन केस ऑफ BCC स्ट्रक्चर इज. कॅन यू टेल द आन्सर फॉर BCC? ठीक आहे, त्याच्यासाठी मी मागाशी काय सांगितलं आपण ते यूज करूया. ॲटॉमिक रेडियसची व्हॅल्यू सांगा मला. BCC मध्ये किती असते? R इज इक्वल टू √3/4. बरोबर, √3a/4. मागाशी मी तुम्हाला हे एक्सप्लेन केलेलं आहे, बघा आठवतंय का? ठीक आहे, आणि आता मी तुम्हाला मल्टिप्लाय करायचं. हां, आता काय करायचं, इथे 2 न मल्टिप्लाय करायचं, इथे 2 न मल्टिप्लाय करायचं. आपल्याला काय मिळणार व्हॅल्यू? R इज इक्वल टू, हे ऑप्शन येते सर, √3/2. बरोबर, √3a/2.
लक्षात आलं का? येस सर. येस सर. दिस इज a रूट 3/2 काय किंवा रूट 3a/2 काय सेमच येते. तर याचा स्क्रीनशॉट काढून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल आन्सर कसं आलं. देन नेक्स्ट द कोऑर्डिनेशन नंबर इन केस ऑफ सिंपल क्यूबिक स्ट्रक्चर इज 6 sir. yes. 6. Then next the number of atoms per unit cell in case of FCC structure is 4. yes. 4. It is 4. Which of the following is most of disordered structure? Triclinic. Yes, triclinic is most disordered. कारण का आपण बघितलं आता ABC मॅच करत नाही, अल्फा बीटा गॅमा मॅच करत नाही. Next, if n is the number of atoms per unit cell of cubic system, Na and Ma are the Avogadro number and atomic weight respectively, and is the density of the element, then the lattice constant is given by. ठीक आहे, तर तुम्ही मला डेन्सिटीचं जनरल इक्वेशन कोण सांगते का? रो इज इक्वल टू सगळ्यात काय आपल्याला मिळतं शेवटी एक इक्वेशन मिळतं. रो इज इक्वल टू M upon M NA. झेड आणि एम. झेड आहे का तिथं? झेड एम Yes sir. डिवायडेड बाय upon एन NA ए. into A. येस, झेड डिवायडेड बाय Me. एन ए इंटू ए क्यूब. आता आपल्याला इथं काय काढायचंय? आपल्याला ए ची व्हॅल्यू काढायची. त्यामुळे ए इथं येणार आणि रो जाणार डिनॉमिनेटरला, बरोबर आहे. तर इथं राहणार झेड एम डिवायडेड बाय इथं Rho into A cube. ए आपण इकडे घेतलेलं आहे. हा सॉरी सर. Rho N- into एन ए N. इंटू रो रेस टू 1/3. बरोबर रेस टू 1/3. आता इथं आपण झेडच्या ऐवजी काय घेतलेलं आहे? एन घेतलेलं आहे. ठीक आहे, तर इथं तुम्ही मला सांगा व्हॉट इज द आन्सर. झेडच्या ऐवजी एन आहे सिम्बॉल इथं, कारण का सिम्बॉल काय बदलू शकतात. ऑप्शन विच ऑप्शन इज करेक्ट? C option. येस, ऑप्शन सी यू कॅन. आता मी इथं काय करतो, आपण इथं झेड घेतले, तर झेडच्या ऐवजी मी इथं काय करतो? एन रिप्लेस करतो, एन टाकतो MCQच्या सिम्बॉलनुसार. आता चेक करा, एन एम डिवायडेड बाय एन इंटू रो रेस टू हाफ, बरोबर आहे का? Yes sir. Okay, so C option is the correct one. Getting this? Yes sir. ठीक आहे, so you take screenshot of this slide which gives us explanation. काय आलंय, किती आलंय हे मी 2 फोल्ड वगैरे काढून टाकतो. हे खालचं महत्वाचं आहे, this one and this one, and answers I have marked by red color. You take screenshot. I request all the student take screenshot because this is important one for your chapter test, then ISC. ओके, आता आपली जी चॅप्टर टेस्ट आहे ती मला वाटतं 25 तारखेला आहे, बरोबर आहे का? EPI व GEC झालंय सर. हां ठीक आहे, ते CC कडनं झालं असेल, नो प्रॉब्लेम. सो ऑन दॅट डेट वी आर डीलिंग विथ आवर चॅप्टर नंबर 1. फर्स्ट चॅप्टर जो आहे तर त्याचे MCQज असणार आहेत. तर मी काय करतो, त्याच्या नोट्स आणि MCQ विथ आन्सर हे तुम्हाला टेलिग्रामला सेंड करतो, ठीक आहे का? Yes sir. Okay sir. सो दॅट यू कॅन प्रॅक्टिस इट अँड ड्युरिंग दॅट वन. आता तुम्ही मागच्या वेळेस ते माहितीच आहे तुम्हाला, गुगल फॉर्म आहे, डिटेल तुमची भरायची आहे, तर तिथं न चुकता सगळे डिटेल भरा आणि सावकाशपणे MCQचे आन्सर सिलेक्ट करून सबमिट करा, काही गडबड करायची नाही. अँड वॉट एव्हर वी हॅव डिस्कस्ड दॅट ओनली कम. सो प्रिपेअर इट परफेक्टली अँड फेस दॅट एक्झाम, ठीक आहे? अँड नेक्स्ट इज फॉर ISC 1 सिलेबस इज चॅप्टर नंबर 1 अँड 2. आत्ताच हे सांगून ठेवतो, आपली चॅप्टर टेस्ट जी आहे ती चॅप्टर नंबर 1 वर आहे, सेमीकंडक्टर फिजिक्स. आणि आपली ISC 1 जी आहे तिचं सिलेबस काय आहे, तर सेमीकंडक्टर फिजिक्स आणि क्रिस्टलोग्राफी, जी आता आपण डिस्कस करतोय. इज इट क्लिअर? Yes. Okay, shall we move to next slide?
ठीक आहे. Yes, sir. So we go for now next one. Okay, next is the atomic radius of FCC crystal structure is root 2a 4. 4 yes, for FCC it is C root option 2a by 4. Then next, the packing factor for FCC structure is No, 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 no. what is the D answer? option Option D. No, None no. of these. Why? Because what is the value? 0.74. 74. Yes, 0.74. Next, in a diode axis of symmetry, angle of rotation for cubic crystal structure is dash dash so as to get its a congruent position. 180 degree. 180 Yes, 180 degree. degree. नेहमी लक्षात ठेवायचं डायड म्हणजे 2 2 म्हणजे काय 360 भागिले 2 180. The number of atoms per unit cell for FCC structure is 4 4. 4 4. So some gets repeated maybe. Next, the Miller indices of the plane parallel to x and y axis are. The Miller indices of the plane parallel to x and y axis are. आता हे लक्षात ठेवा, असं जेव्हा एमसीक्यू येईल तर हे 3 प्रकारचे एमसीक्यू असणार आहेत, एक्स वाय वाय झेड आणि एक्स झेड. बरोबर आहे का? Yes, sir. 001 येते का सर? येस, 001 इज द करेक्ट वन. तर आता हे तुम्ही गेस करू शकताय किंवा तुम्हाला हे माहिती असणार आहे, नो प्रॉब्लेम. पण हे लक्षात कसं ठेवायचं, कारण का असे 3 एमसीक्यू आहेत. कुठला जरी आला तर काय करायचं की जे ऍक्सिस एमसीक्यू मध्ये दिलेले आहेत ते 0 आहेत आणि जो दिला नाहीये तो 1 आहे. गेटिंग दिस? लक्षात Yes, येते का? sir. द मिलर इंडायसेस ऑफ द प्लेन पॅरलल टू एक्स अँड वाय, ज्याला पॅरलल आहे ज्या ऍक्सिसला ते 0 असतं. ठीक आहे, तर ही फक्त ट्रिक लक्षात ठेवायची. आता एक्स आणि वाय इथे दिले म्हणजे एक्स आणि वाय 0 असणार आहे, उरलेला काय असणार आहे 1 असणार आहे. समजा आता खालीच अजून एक दिसते बघा, वाय आणि झेड दिलेला आहे म्हटल्यावर आन्सर काय येते याचं? 0 1 1 वाय आणि झेड इथे दिलेले आहेत. 100. बरोबर. बरोबर आहे. जे ऍक्सिस इथे दिलेले आहेत त्याला 0 कन्सिडर करायचं आणि जो उरलेला आहे तो 1 असणार आहे. सो 1 0 0 आणि शेवटचं काय राहिलं? एक्स वाय झालं, वाय झेड झालं आणि एक्स झेड जर असेल तर किती असणार आहे व्हॅल्यू? इट इज 0 1 0 1 0. ठीक आहे, लक्षात आलं हे? तर हे पुढच्या कुठल्या तरी Yes, स्लाइड मध्ये sir. पुढच्या कुठल्या तरी स्लाइड मध्ये हे असू शकते. ठीक आहे. नेक्स्ट, इफ 3 to 6 आर मिलर इंडायसेस ऑफ द प्लेन, द इंटरसेप्ट्स मेड बाय द प्लेन ऑन द क्रिस्टलोग्राफिक ऍक्सिस आर. सो व्हॉट आर द इंटरसेप्ट्स? ठीक आहे, तर याच्यासाठी काय करायचं? सिम्पली हे 3 2 6 दिसतंय. ठीक आहे, यातलं सगळ्यात मोठा फॅक्टर कुठला आहे? 6 आहे आणि तो सगळ्यांनाच आपण काय करू शकतोय तर ह्याचा मल्टिपल्स येतोय. गेटिंग द थिंग्स. आपण मिलर इंडायसेस काढले कशाच्या स्वरूपात? तर इंटरसेप्टला रेसिप्रोकल काढून त्याचा एलसीएम घेऊन काढलेलं आहे. ठीक आहे, तर याचा एलसीएम काय येईल? 3 to 6 चा 6 येणार आहे. बरोबर आहे का? Yes, sir. ठीक आहे, तर इथं आता Sir, तुम्ही none जर option येते. कुठला None of this. नन ऑफ दिस. ठीक आहे, बरं बघू की आपण. तर आता इथं 3 2 6 दिसतंय, तर हे मिलर इंडायसेस आहेत, आपल्याला याचे इंटरसेप्ट्स काढायचे. ठीक आहे, तर आपण इथं काय करतोय तर हे जे पॉइंट्स दिसतात आपण तर 6 ला त्यानं भागतोय आपण. 6 फॅक्टर ह्यांच्यातला कॉमन फॅक्टर येतो एलसीएम, त्यामुळे त्याला आपण काय करतोय या प्रत्येकाला म्हणजे 6 डिवायडेड बाय 3, देन 6 डिवायडेड बाय 2 अँड 6 डिवायडेड बाय 6. गेटिंग द थिंग्स. आपण आता हे रिव्हर्स करायला हे लक्षात येते का? 6 भागिले 3 त्याच्यानंतर 6 भागिले 2 त्याच्यानंतर 6 भागिले 6.
म्हणजे इथं काय येणार? ते ऑप्शन बरोबर, 2 येणार पहिल्यांदा, 2 त्यानंतर 3 1 3 येणार आणि त्याच्यानंतर 1 येणार. 2 3 1 इथं कुठं दिसतंय आपल्याला? 2 3 1 मग इथं ऑप्शन हा, इथं ते 2 आहे, ऑप्शन इथं 3 आहे आणि इथं 1 आहे. गेटिंग दिस? येस येस. Okay, so in this fashion you have to determine this. Then next one, a plane parallel to one of the coordinate axis has an intercept of? इन्फिनिटी. Yes, correct. तर हे मी बऱ्याचदा तुम्हाला सांगितलेलं वाक्य. A plane parallel to one of the coordinate axis has an intercept of infinity. Infinity असल्यामुळं त्याचा मिलर इंडायसिस काय येतो? 0 येतो, 1/infinity. Getting this? येस. So take screenshot of this for your practice. And we go for next slide. Okay, shall we proceed? येस सर. Yes. Okay, Um, I will erase this. Then next one now, this. आता याच्यामध्ये काही MCQ असतात की ज्याच्यासाठी आपल्याला टेबलमधले व्हॅल्यूज माहिती पाहिजेत, तर त्या सांगतो मी इथं तुमच्या लक्षात येईलच. आता पहिले, द रिलेशन ऑफ द लेंथ ऑफ युनिट सेल इन मोनोक्लिनिक क्रिस्टल सिस्टीम इज. मोनोक्लिनिक सिस्टीम म्हटलं की आपल्याला जो मोनोक्लिनिकचं टेबल आहे, ए नॉट इक्वल टू बी नॉट इक्वल टू येस येस, तर ते जे सगळे पॉईंट्स आहेत तर ते तुम्हाला माहिती पाहिजेत. ठीक आहे, मी इथं स्लाइड काढलेली. हां, ठीक आहे. तर त्याच्यासाठी हा जो टेबल आहे तर हा तुम्हाला माहिती पाहिजे. आता मोनोक्लिनिक म्हटलं तर ए नॉट इक्वल टू बी नॉट इक्वल टू सी. तर याच्याशी रिलेटेड MCQ शक्यतो येणार नाहीत, पण जर आले तर आपली तयारी असावी, याच्यानुसार हे परफेक्ट करा. आता क्युबिकसाठी तुम्हाला माहिती आहे सगळं सेम असतं, अँगल 90 डिग्री असतो. ट्रायक्लिनिकसाठी सगळं सेम नसतं आणि 90 डिग्री सुद्धा नसतो. त्याच्यानंतर हेक्झॅगोनल लक्षात ठेवायचं, याच्यामध्ये AB सेम, सी वेगळा, अल्फा बीटा सेम, गॅमा वेगळा, किंवा मे बी कुठला तरी अँगल 120 डिग्री आणि बाकीचे 2 90 डिग्री. तर हे 3 तर आपण इझिली लक्षात ठेवू शकतोय. हेक्झॅगोनल वेगळा आहे, ट्रायक्लिनिक आणि क्युबिक हे एकमेकाच्या अपोजिट आहे. राहिले फक्त 4. त्याच्यामध्ये मग मोनोक्लिनिक आहे, त्याच्यानंतर ट्रायगोनल आहे, ऑर्थोरोम्बिक आहे आणि टेट्रागोनल आहे. सो यू हॅव टू प्रॅक्टिस इट टू रिकॉल दिस वन. ओके, काय झालंय? हां, हे लक्षात आलंय का? तर याच्याशी रिलेटेड जे आन्सर्स आहेत तर ते आपल्याला सिलेक्ट करायचे. मोनोक्लिनिकमध्ये काय कंडिशन बघितली आपण आता? ए नॉट इक्वल टू बी नॉट इक्वल टू सी. बरोबर. नाव नेक्स्ट फॉर हेक्झॅगोनल. हेक्झॅगोनलची कंडिशन आता मी तुम्हाला सांगितली, एक कुठला तरी अँगल 120 डिग्री असणार आहे आणि बाकीचे 2 90 डिग्री असणार आहेत. ठीक आहे, एक 120 डिग्री, बाकीचे 2 90 डिग्री. दिस इज करेक्ट वन. नेक्स्ट, द कोऑर्डिनेशन number for FCC structure is? 12. Yes, it is 12. 12. The atomic packing density for BCC structure is? Pi by 6, root 3 pi by 8, root 2 pi by 6, 8 by root 3 pi. 3 pi by Root 3 b pi by 8. root 3 pi by 8 बरोबर आहे का? येस सर. ठीक आहे. pi by 6 0.52, root 3 pi by 8 0.68, root 2 pi by 6 0.74. ठीक आहे, जर कन्फ्युजन असलं तर तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकताय आणि तुमच्या ते लक्षात येईल. नेक्स्ट, द ॲटॉमिक रेडियस फॉर सिंपल क्यूबिक इज R is equal to? A ए by बाय Yes, R is equal to A by 2. The Miller indices of a plane which cuts the intercepts of 2, 3, 4 units along the crystallographic axis are? Intercepts 2, 3, 4 असतील तर मिलर इंडायसेस काय असतं?
12. Okay, what is 6, 4. the option? हे आपण स्वतः एक्झाम्पल घेऊन सोडवलेलं आहे. द सेम थिंग इज इन MCQ. 6, 4, 3, sir. 6, 4, 3. Yes. 6, 4. Yes, 6, 4, 3. हे आपण कसं काढतो? याचा रेसिप्रोकल घेतो 1/2, 1/3, 1/4. याचा LCM येतो 12, त्याला मल्टिप्लाय करतो आपण. ते केलं की आपल्याला इथं मिळतं 6, 4 आणि 6, 3. 4. So this is the answer. Next, the void space for simple cubic is 32. 48. 48. simple cubic साठी किती असतो? 48. 48. 48%. ठीक आहे. Total plane of symmetry elements for a cubic system are 9. बरोबर 3 bilateral and 6 diagonal planes. So 9 is correct one. If A is the side of the unit cell of a simple cubic crystal, then the distance between nearest neighbors will be equal to. आता परत एकदा हे जेव्हा येईल नियरेस्ट नेबर हा प्रकार आला की त्यावेळेस काय करायचं? ए च विचारलंय आपल्याला, तर ॲटॉमिक रेडियस फॉर सिंपल क्यूबिक काय असते? आर इज इक्वल टू A/2. A upon 2. A/2. बरोबर आहे का? 2. आता आपल्याला हे Yes. ए च्या स्वरूपात सांगायचंय. त्याच्यासाठी मी तुम्हाला काय सांगितलं फॉर्म्युला? दोन्ही बाजूला काय करायचं? 2 ने मल्टिप्लाय करा. 2 न मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे. तर इथं काय होणार? 2R इज इक्वल टू A. ए येणार. बरोबर आहे का? ऑप्शन डी. येस. A/2. म्हणजे ऑप्शन काय असणार आहे? नाही, A/2 काय येणार? रेडियस येणार. 2R काय? नियरेस्ट नेबरचं डिस्टन्स. मगाशी मी तुम्हाला सांगितलं की ॲटॉम टू ॲटॉम डिस्टन्स काय असतं? 2R असतं. लक्षात घ्या हे. बरोबर आहे का? Yes, sir. Yes. ॲटॉमिक रेडियस म्हणजे हाफ द डिस्टन्स. ठीक आहे. पण हे नियरेस्ट नेबर याचा अर्थ काय? ॲटॉम टू ॲटॉम सेंटरचं डिस्टन्स ते 2Rच ठेवलं पाहिजे. आणि ते किती आहे? 2R म्हणजे काय? ते स्मॉल ए. स्मॉल ए आहे का इथं? Yes. ठीक आहे. इफ ए इज द साइड ऑफ द युनिट सेल, हे आपल्याला युनिट दिले ऑफ सिंपल क्यूबिक स्ट्रक्चर. हे बघा इथं सिंपल क्यूबिक म्हटलंय म्हणून आपण सिंपल क्यूबिकची केस घेतली. देन द डिस्टन्स बिटवीन नियरेस्ट नेबर्स विल बी इक्वल टू ए. ए म्हणजे काय? तर 2R आलं थोडक्यात. परत तेच आलं. गेटिंग दिस? Yes, sir. Okay, so this type of MCQ don't get confused. याच्यासाठी हे एक्सप्लेनेशन दिले. 2R is equal to A. Next, the number of atoms per unit cell for BCC structure is 2. 2. yes. The atomic radius for FCC structure is Root Root A 2 A/4. yes, root 2 A/4. Option. हे मी इथं सर्कल करतो याला जर दिसत नसेल तर. So take screenshot of this with explanation, with answer. It is with you and practice it. Okay, shall we move to the next one? Yes, sir. Okay, then we go for the last one, I think. Okay, the relation of angle between axes for tetragonal system is tetragonal system साठी काय असते? angle alpha is equal to Alpha beta is equal equal to, yes, equal to 90 equal to gamma. 90 degree. 9. alpha beta gamma is equal to 90 degree. 90 degree. बरोबर. इथं कुठे येते? ऑप्शन ए. A option. Yes, A option. yes, A option. Alpha beta gamma is equal to 90 degree. Then the relation between lengths of axis of unit cell of triclinic crystal system is, हे simple आहे. Triclinic मध्ये काय असतं? Equal to not equal to C. A C is not option. equal to B, C option. not equal to C. बरोबर.
Which of the following represents the characteristic of crystal structure? Unit. So here answer is All of these. yes, all of these. कारण का हे All of सगळेच बरोबर सगळेच कॅरेक्टरिस्टिक रिप्रेझेंट करतात. युनिट सेल सुद्धा क्रिस्टल स्ट्रक्चरचं कॅरेक्टरिस्टिक रिप्रेझेंट करतं, स्पेस लॅटिस सुद्धा आणि बेसिस सुद्धा. विच ऑफ द फॉलोइंग इज मोस्ट कॉम्पॅक्ट स्ट्रक्चर? FCC. बरोबर. FCC. ते मी त्यावेळेस पण तुम्हाला सांगितलेलं. कॉम्पॅक्ट स्ट्रक्चर आपण म्हणतो. FCCs का तुम्ही सिलेक्ट केलं? व्हॉट इज द रिझन? 0.74. येस, atomic packing factor Packing is more. factor सगळ्यात जास्त आहे. बरोबर, atomic packing factor is more in case of FCC structure. You are absolutely correct. Dash dash atom acts as the center of symmetry for a cubic crystal system. कुठला ॲटम सेंटर ऑफ सिमेट्री म्हणून ऍक्ट होतो क्युबिक क्रिस्टल सिस्टीम मध्ये? तर त्याचा आन्सर काय येते? बॉडी सेंटर्ड atom. येस, बॉडी सेंटर्ड ॲटम. कारण का बॉडी सेंटर्ड ॲटम हा सेंटरला असतो, त्यामुळे तो सेंटर ऑफ सिमेट्री Centerला atom. ठीक आहे. अँड लास्ट वन, टोटल ऍक्सिस ऑफ सिमेट्री एलिमेंट्स फॉर क्युबिक स्ट्रक्चर इज डॅश डॅश. What is the answer? 13 का सर? बरोबर, इट इज 13. ऍक्सिस ऑफ सिमेट्री म्हणजे काय? तर 2 फोल्ड, 3 फोल्ड, 4 फोल्ड, 3 4 फोल्ड, 4 3 फोल्ड अँड 6 2 फोल्ड. बरोबर आहे का हे? Yes sir. हे Equal आपण to 13. हे आपण डिस्कस केलेलं आहे. तर इथं पहिल्यांदा लक्षात ठेवायचं, टोटल शब्द आला की कन्फ्युजन करायचं नाही. टोटल शब्द आला की पहिल्यांदा त्याच्या पुढे काय ते बघायचं. ऍक्सेस असलं 13, ठीक आहे, प्लेन असलं 9 आणि टोटल सिमेट्री एलिमेंट्स असलं तर 23. ओके, इज इट करेक्ट? Yes sir. Okay, so we have completed this MCQ part. Have you taken the screenshot of this? Yes sir. Please take screenshot. Okay, is it clear to all? Girls, boys, from boys give response. Is it clear to you? Yes sir. Okay. Yes sir. ओके, तर याची प्रॅक्टिस करा. आता फर्स्ट चॅप्टर जो आहे त्याची नोट्स MCQ तुम्हाला मी प्रोव्हाइड करतो. फर्स्ट चॅप्टरची जी चॅप्टर वाईज टेस्ट आहे 20 MCQ असतील. आपण जे डिस्कस केले त्याच्यातलेच ते असणार आहेत किंवा त्याच्याशी रिलेटेड असणार आहेत. तर ते सिलेक्ट करा चांगल्या पद्धतीनं, सो दॅट यू कॅन गेट द मॅक्झिमम मार्क्स फॉर फर्स्ट चॅप्टर टेस्ट. फॉर ISC 1 द सेम चॅप्टर 1 अँड धिस चॅप्टर 2 MCQs आर देअर. ठीक आहे, तर याच्यामधले जे आपण MCQ डिस्कस करतो ते असणार आहे. जे न्यूमेरिकल आपण डिस्कस करणार आहेत तर त्यातलं न्यूमेरिकल MCQ म्हणून येणार नाही. आलंच तर एखादा सोपी व्हॅल्यू असणार आहे. न्यूमेरिकल नॉट कम ॲज MCQ. वॉट एव्हर वी आर डिस्कसिंग दॅट इज कन्सिडर्ड फॉर एक्झाम. गेटिंग दिस? ओके, हे लक्षात आलेत का आपण MCQ डिस्कस केलेले सगळे? Yes sir. Okay, so what is the time? 3:17. Shall we conclude here or continue the numericals? Numericals घ्यायचेत का? नेक्स्ट लेक्चरला घेऊया आपण. Shall we complete 1 or 2 numerical if you agree? Yes sir. Yes ठीक sir. ठीक आहे. काय हे सिम्पलच आहेत, आपल्या इक्वेशनशी रिलेटेडच आहेत. Check the first one. Copper has an FCC structure with lattice constant 3.61 angstrom. Calculate the radius of copper atom. इथं काय दिलंय? कॉपर हॅज अन FCC स्ट्रक्चर. FCC स्ट्रक्चर आणि आपल्याला त्याची काय करायची? ॲटॉमिक रेडियस काढायची. FCC स्ट्रक्चरची ॲटॉमिक रेडियस काय असते? R is equal to A. Root
रूट टू ए बाय 4. ठीक आहे. तर आपल्याला इथं काय दिलंय, लॅटिस कॉन्स्टंट. मी तुम्हाला सांगितलं लॅटिस कॉन्स्टंट म्हणजे काय, स्मॉल ए. ठीक आहे. स्ट्रक्चर विथ लॅटिस कॉन्स्टंट 3.61 अँगस्ट्रॉम. तर तीच आपण इथे व्हॅल्यू टाकतो. आता तुम्हाला रिलेशन माहिती, 1 अँगस्ट्रॉम इज इक्वल टू इन मीटर व्हॉट इज द व्हॅल्यू, 10 raised to 10 10 minus raised to minus 10. 10, and in centimeter, 10 and in centimeter 10 raised to 10 raised to minus 12. 10 raised to minus 8, minus 12. 10 raised to minus 8. ठीक आहे. जेव्हा आपण मायनस पॉवर असते ना, त्यावेळेस जेव्हा आपण स्केल कमी करतो त्यावेळेस इथं पॉवर जी होती तर ती इथं वाढत नाही. ठीक आहे. 1 अँगस्ट्रॉम इज इक्वल टू 10 raised to minus 8 सेंटीमीटर. ठीक आहे. आता जेव्हा आपण मीटरकडे येतो त्यावेळेस काय होतं, या पॉवरमध्ये आपण अजून 2 add करू. 2 ऍड करतो, लक्षात ठेवा. सो 10 raised to minus 10 होते इथं. सो 1 angstrom is equal to 10 raised to minus 8 सेंटीमीटर और 10 raised to minus 10 मीटर. तर हे जेव्हा गरज आहे तेव्हाच कॅल्क्युलेशनला वापरायचं, अन्यथा तुम्ही इथं अँगस्ट्रॉम मध्ये लिहिलं तरी सुद्धा चालतंय. सो आर इज इक्वल टू रूट टू ए बाय 4. ए ची व्हॅल्यू दिली 3.61. तुम्ही त्याला -10 मध्ये ठेवा किंवा परत अँगस्ट्रॉम मध्ये ॲज इट इज ठेवलं तरी चालतंय. So after calculation, you can get the value 1.278 angstrom. So I request all, you just calculate and check whether you are getting this. Root 2 into 3.61 divided by 4. Just check it whether it is correct. One point 276. Okay, 1.27. 1.278. ठीक आहे. 1.276. 1.2768. हे आता तुमचं जे रूट 2चा फॅक्टर आहे, मे बी त्याचे कॅल्सीचे काही मोड्स असतील त्याच्यामुळे येत असेल, किंवा तुम्ही किती व्हॅल्यू घेताय त्यातलं फ्रॅक्शन त्याच्याशी रिलेटेड असेल. सो 1.27648 it is okay. 1.278 is the answer, means it is correct one. Okay, shall we proceed? Yes, sir. We go for next one. Okay, so this is the no problem, we can discuss this one. Copper has FCC structure and atomic radius is 1.278 angstrom. Calculate its density given Avogadro number and molecular weight. Avogadro number इथे दिला आपल्याला per kg mole मुळे, that's why it is 6.02 into 10 raised to 26 per kg mole. Molecular weight is 63.54. Now once again we read this. Copper has FCC structure. FCC structure म्हटलं की आपल्याला atomic radius आहे ती माहिती पाहिजे. atomic radius ची व्हॅल्यू इथे दिलेली आहे, आपल्याला atomic radius चं इक्वेशन माहिती पाहिजे. कॅल्क्युलेट इट्स डेन्सिटी, आपल्याला डेन्सिटी काढायला सांगितली, पण त्याच्याच बरोबर अजून काही व्हॅल्यूज आपल्याला गिवन मध्ये दिलेले आहेत, दॅट इज ॲव्होगॅड्रो नंबर अँड मॉलिक्युलर वेट. तर आपल्याला इक्वेशन ही माहिती आहे, रो इज इक्वल टू NM डिवायडेड बाय NA इंटू A क्यूब. ओके, दिस यू नो. आता याच्यामध्ये कुठली व्हॅल्यू मिसिंग आहे की जी आपल्याला दिलेली नाहीये? रेडियस दिले, ए ची व्हॅल्यू दिली नाही. बरोबर, ए ची व्हॅल्यू आपल्याला दिली नाही, त्याच्यासाठी आपण इथे काय करतो, फॉर FCC R इज इक्वल टू रूट 2A बाय 4. So A is equal to 4R by root 2. So 4 into 1.278 into 10 raised to minus 10. इथं आपण यूज करतो हे स्केल divided by root 2. After calculation, we can get A is equal to 3.61 angstrom. आता हे कॅल्क्युलेट करायची गरज नाही, कारण का आपल्या याच्या आधीचं न्यूमेरिकल काय होतं, तर हेच होतं, आठवलं का? आपण काय केलं, ए ची व्हॅल्यू दिली होती त्याच्यावरून आपण ॲटॉमिक रेडियस काढली मागाशी, बरोबर आहे का? हे आपला आन्सर होतं मागाचं. गेटिंग दिस? येस सर. हा, तर हे इथे तुमच्या लक्षात येईल की ए ची व्हॅल्यू 3.61 अँगस्ट्रॉम येते, ही बरोबरच आहे. नेक्स्ट आपण काय करतोय, रो इज इक्वल टू NM डिवायडेड बाय NA इंटू A क्यूब. आता इथं N इज इक्वल टू 4 आहे, का बरं 4 आहे? कारण का FCC साठी काय असते व्हॅल्यू, नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल इज
फोर 4. 4. त्यानंतर मॉलिक्युलर वेट तुम्हाला दिले 63.54. ॲव्होगॅड्रो नंबरची व्हॅल्यू इथं आपल्याला दिलेली आहे आणि ए ची व्हॅल्यू आपण इथं पुट करतोय. सो हिअर 3.61 into 10⁻10 raised to 3. After calculation, we can get the value rho is equal to 8974 kilogram per meter cube. So I request all you just cross check whether it is correct. हे तर काय 3.61 तर बरोबरच आहे. आपण हीच व्हॅल्यू घेऊन मगाशी atomic radius काढली. Just check this row is correct or not. 8974 kilogram per meter cube. Right. Okay. So 8974. 8974. So I request everyone, you can calculate. It needs a simple calculator. You can adjust the power afterwards. Power ची तुम्ही adjustment करू शकता परत. येस सर करेक्ट आहे. Okay. Yes, sir. Correct. Okay. So we conclude here today. अजून 2-3 राहिलेले आहेत. हे इंटरप्लेनर डिस्टन्सशी रिलेटेड आहेत. तर ते आपण कॅल्क्युलेट करूया नेक्स्ट लेक्चरला. अँड नेक्स्ट Sir. लेक्चर हां सर फर्स्ट समचा स्क्रीनशॉट काढायचा राहिला. फर्स्ट न्यूमेरिकल. बर हे का? हा ठीक आहे. ठीक आहे सर. Okay. So I will provide the notes of first chapter and MCQ with answer. Practice it. And tomorrow, after completion of this numerical part, we will start our third chapter, that is sound engineering. So we conclude here. Thank you.